वंदितो आहे शिवराया नमनाही करीतो तव काया नमनाही करीतो तव काया महाराष्ट्रातला बांधून तोरण वयाच्या 16 वर्षी मासाळबाई जिजाऊच्या आशीर्वादानं आई भवानीच्या आशीर्वादानं स्वराज्याची धुरा हातामध्ये घेणारे एकमेव बालक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्याला वयाच्या 16 वर्षी हातामध्ये तलवार घेतली. आजकालचं 16 वर्षाचं मुलं काय करतंय? तोंडात एवढं पस्तावर माऊ असतात. त्यावेळी श्रीकृष्णाला यशोदे माईने सांगितलं बाळा तोंड उघड. त्यावेळी श्रीकृष्णावर चोरीचा झाला होता. दही झालं होतं चोरून, लोणी झालं होतं. आईने सांगितलं तोंड उघड. त्या कृष्णाने तोंड उघडलं तर यशोदा माईला अख्खं ब्रह्मांड त्याच्या मुखात घेतलं. आज काय केलं बघा? वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची धुरा हातामध्ये घेतली. स्वराज्याचं बांधून शिवाजीला झालं स्वराज्य केलं स्थापन. आणला धडा तो शिकवलं, आणला धडा तो शिकवलं. हो बघा काय केलं बघा. अरे शिवाजी महाराजांनी अफजल खान त्याचा वध सोपा नव्हता बघा. त्या खानाचा वध जरी केला तरी महाराजांनी त्या खानाचा तब्बल 2 वर्ष अभ्यास केला होता. तो खान कुठे येणार, त्याला खानाला भेटायचं कुठे, बारीक बारीक गोष्टीचं नियोजन होतं खानाकडे बघा. झालं बाबा, खानाने सांगावा धाडला. खान भेटीला येतो महाराजांना कळालं. महाराजांनी काय केलं? महाराजांनी भेटीची जागा निवडली ती प्रतापगड. त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाची छावणी उभी केली. आता खान सोबत येताना सय्यद बांडाला आणला होता. सय्यद बांडा कोण? तर दांडपट्टा फिरवण्यामध्ये सय्यद बांडासारखा योद्धा नव्हता. म्हणून महाराजांनी निवडला तो जीवा महाला. नाभिक समाजाचा जीवा होता बघा. त्याप्रमाणे सय्यद बांडा दांडपट्टा फिरवण्यात माहीर, त्याचप्रमाणे हा माझा सय्यद बांडा हा जीवा महाला देखील माहीर होता. झालं बाबा, महाराज गड उतरायला लागले. तो छावणीमध्ये आला. महाराज गड उतरायला लागले आणि महाराजांनी काय केलं बघा? त्या जीवा महालाला बाजूला घेतलं. जीवाला सांगितलं जीवा तू माझ्या सोबत छावणीत यायचं. तू मला नाही बघायचा, तू खानाला नाही बघायचा, तू बघायचा तो फक्त सय्यद बांडा. त्या सय्यद बांड्यावरती लक्ष ठेवायचं. झालं बाबा, महाराज जीवाला घेऊन छावणी पाशी आले. महाराज छावणीत घुसले. महाराजांना बघितल्याबरोबर तो खान उठला. खान आसऱ्या आलेत म्हणतो आओ शिवा, आओ शिवा, आओ शिवा करत करत राजांना आलिंगन घातलं. त्या शिवाजी महाराजांना आलिंगन घातलं. पण काय केलं? कपटी खवा घेऊन आलेला तो खान. त्या खानाने काय केलं? एका हातामध्ये मान दाबून धरली आणि दुसऱ्या हाताने खंजीर काढला आणि राजाच्या पाठीत वार केला. पण अंगात चिलखत असल्यामुळे राजांना वार झाला नाही. पण राजाने त्या खानाचा कावा ओळखला. काय केलं? क्षणाचाही विलंब न करता त्या राजांनी त्या खानाच्या डाव्या हातात वाघनखे घालून गेले होते. त्या वाघनख्याने त्या खानाचा कोथळा बाहेर काढला. कान ताडकन त्या छावणी खाली पडला. एवढं मात्र त्या सय्यद बांडाने बघितलं आणि सय्यद बांडाने काय केलं मंडळी? त्या छावणीमध्ये सय्यद बांडाचा हात गरागरा फिरू लागला. सय्यद बांडाचा हात गरागरा फिरू लागला. मंडळी एक लक्षात घ्या, त्या सय्यद बांडाचा दांडपट्टा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिरच्छेद करणार. त्याचवेळी या जीवा महालाने त्या सय्यद बांडाचा हात दांडपट्ट्यासहित निकामी केला आणि त्यावेळी इतिहासामध्ये एक वाक्य करून गेलं. ते वाक्य कोणतं? होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, असे छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणून बुवा हे आपण सांगितलं पाहिजे आणि समाजासमोर गेलं पाहिजे.